सादर होत आहे पथनाट्य दिशा नव्या युगाची। सादर करत आहेत विलास ठाकरे आणि सहकारी। लोकशाहीचा खरा पाया हा गावागावात रुजलेला असतो। लोकशाहीचा खरा पाया हा गावागावात रुजलेला असतो। गाव हा विकासाचा पाया असून सक्षम ग्रामपंचायत म्हणजेच समृद्ध देश। हाच लोकशाहीचा पाया अधिक भक्कम करण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या विषयावर आम्ही घेऊन आलो आहोत नाटिका दिशा नव्या युगाची। दिशा नव्या युगाची नाटिकेच्या लेखिका आहेत साधना भानुशाली, दिग्दर्शिका आहेत साधना भानुशाली, पात्र परिचय आहे शेतकऱ्याच्या भूमिकेत आहेत विलास ठाकरे, ग्रामविकास अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहेत दीपक शनिवारे, तरुणाच्या भूमिकेत आहेत महेंद्र शनिवारे, महिला प्रतिनिधीच्या भूमिकेत आहे दिव्या पाटील आणि सरपंचाच्या भूमिकेत आहे साधना भानुशाली। चला तर मग पाहूया नाटिका दिशा नव्या युगाची। दिशा नव्या युगाची। नमस्कार हो बाय माप हो। नमस्कार, मी रामू शेतकरी। अहो, आम्ही शेतकरी शेतामध्ये खूप काबाड कष्ट करतोय। मोठ्या आशेने शेतामध्ये घाम गाळतोय, पण काय सांगू मायबाप, या निसर्गापुढे आम्ही पूर्ण हरलोय। अहो, अवकाळी पडणारा पाऊस, केव्हा ओळा दुष्काळ तर केव्हा सुका दुष्काळ, हातातोंडाशी आलेला घास आमचा हिरावून घेतला जातो। पूर्ण आमचं आयुष्यच उद्ध्वस्त झालंय। पूर्ण आमचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय। अहो, शेतावर जायला रस्ता नाही। पावसाळ्यात तर आम्ही शेतामध्ये जाताना काट्यातून, चिखलातून, गवतातून असंच आम्ही शेतावर जातो। अहो, शेतावर जायला पाणी नाही, शेतावर पाण्याची सोय नाही, वीज नाही, कसं होणार आमचा आणि आमच्या गावाचा विकास? अरे देवा, आम्ही व्यथा कोणाकडे मांडायची? रामू दादा, अहो असे चिंतेत का बसलेत तुम्ही? काय झालं? उठा। अहो ताईसाहेब, आम्ही शेतामध्ये खूप राब राबतो, परंतु या अवकाळी पडणाऱ्या पावसामुळं आम्ही पूर्ण उद्ध्वस्त झालोय। अहो, आमची काहीच प्रगती होत नाही। आमचं मुलाबाळांचं आम्ही शिक्षण घेऊ शकत नाही। कसं होणार आमचं रामू दादा, अहो चिंता सोडा। तुमचा तुमचा काय तर गावातील प्रत्येक घटकाचा विकास करणारी एक सुंदर योजना आपल्याकडे आलेली आहे। तुम्ही आता अजिबात चिंता करू नका। आणि हो, या अशा योजनेतून आपलं गावच नाही तर गावातील प्रत्येक घटकाचा समृद्ध आणि सक्षम विकास होणार आहे। आणि त्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान योजना। त्या योजनेच्या संदर्भातच अधिक माहिती देण्यासाठी आम्ही ग्रामसभेला चाललो आहोत। चला चला, चला. तुम्हीही चला। अहो, तुम्ही आम्हाला देवासाठी मुळे भेटले तो रामू दादा, चला चला चला. ग्रामसभेला चला। ग्रामसभेचं बसा बसा।
इकडे काय अशा बस. नमस्कार ग्रामस्थ हो. नमस्कार 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 नमस्कार. साहेब, नमस्कार. आपणा सर्वांचं शब्द सुमनान्वी मी स्वागत करतो. आज आपल्या येथे ग्रामपंचायतच्या सरपंच मॅडम यांचं शब्द सुमनाने स्वागत करून आपल्या ग्रामसभेला सुरुवात करूया. हो हो हो. ग्रामस्थ हो, आपल्या सर्वांना ज्ञातच आहे की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राब योजना गावागावात राबवली जाते आणि ही योजना आपल्या गावातील सर्व घटकांचा विकास करणार आहे. शिवाय या योजनेसाठी आपल्या जिल्हा परिषद पालघर जिल्ह्याचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजी रानडे साहेब सुद्धा आणि आपल्या वाडा तालुक्याचे गट विकास अधिकारी वैभवजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनातून आणि तुमच्या आमच्या सगळ्यांच्या सहकार्यात सहकार्यातून आपला हा गावाचा विकास आपल्याला करायचा आहे. त्यासाठी आपली एकजूट असायला हवी. अगदी बरोबर, अगदी बरोबर. बघा ग्रामस्थांनो, यासाठी आपल्याला एकत्र असं मिळून काम करायचं आहे. चर्चा करायची. हो साहेब, नुसतं बोलून चालणार नाही, आपल्याला काहीतरी कृती हवी गावाच्या विकासासाठी. हो हो नक्कीच आपल्याला कृती तर करायची आहे. यासाठी आपल्याला बघा सगळ्यांना एकत्र येऊन काम करायचं आहे. मग तुमच्या लेकरांची समस्या, आपल्या गावाची समस्या, सगळ्यांची समस्या त्यातून मिटणार आहे. ग्रामस्थांनो, आज आपण केवळ तक्रारी आणि समस्या यासाठी जमलेलो नसून त्यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी जमलेलो आहोत. अहो, म्हणूनच तर आहे हे अभियान. या अभियानामध्ये ई पंचायत, पारदर्शक कारभार आणि लोकसहभाग या साऱ्याचाच समावेश आहे. अहो ताई, पण आमच्या महिलांसाठी काही योजना बिजना आहेत की नाही तुमच्याकडे? आहेत ताई, योजना महिलांसाठी सुद्धा योजना आहे. अहो, बचत गट आहे, रोजगाराचं प्रशिक्षण आहे, लोणचे, पापड, पापड्या, विविध प्रकारच्या चटण्या कशा तयार करायच्या याचं प्रशिक्षण आहे. त्याचं पॅकेजिंग कसं करायचं, त्याचं मार्केटिंग कसं करायचं, या सर्वांचं ज्ञान याच्यातून दिलं जाणार आहे. तसंच शिलाई मशीन, ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण यातून दिलं जाणार आहे. एक मेकअप केला तर लगे 1000 रुपये सुटतात. म्हणजे प्रत्येक महिलेच्या हाताला काम मिळणार आहे. महिला सक्षम होणार आहे. गावातील प्रत्येक घटकाचा या योजनेअंतर्गत विकास होणार आहे. अहो साहेब, पण आमच्या शेतकऱ्यासाठी काय आहे की नाही? हो रामू दादा, नक्कीच आहे. आता जे मॅडमनी सांगितलं यामध्ये सगळ्या घटकांचा विकास होणार आहे. सर्वांपर्यंत पोहोचून आपल्या आपण समस्या सोडवणार आहोत. त्यासाठी विविध प्रकारच्या योजनेसाठी कमी दरात शासन व्याज कर्ज देते आणि त्यासाठी आपल्याला एकजुटीने काम करावं लागेल. शासन तुमच्या पाठीशी आहे आणि ही योजना सध्या आपल्या विकासासाठी महत्वाची आहे. रामू दादा, चिंता करू नका. शेतकऱ्यांसाठी ही भरपूर काही आहे. बघा, शेतावर जाण्यासाठी या योजनेअंतर्गत पानंद रस्ते होणार आहेत. शिवाय लोकसहभागातून वनराई बंधारे बांधून पाणी अडवलं जाणार आहे, पाणी जिरवलं जाणार आहे. त्यानंतर कुसुम सोलर योजनेअंतर्गत सोलर आणि मोटर यासाठी शेतकऱ्याला 90% सबसिडी मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याचा वीज, पाणी, रस्ता हे सर्वच प्रश्न सुटणार आहेत. शेतातला माल गावात आणता येणार आहे, शहरात जाणार आहे, तो विकला जाणार आहे. म्हणजेच तुमचा विकास होणार आहे, गावातील प्रत्येक घटकाचा विकास होणार आहे. बरोबर आहे. आणि यातूनच आमच्यासारख्या तरुणांना काहीतरी कामधंदा मिळणार आहे आणि आमची बेरोजगारी दूर होणार आहे. हो हो नक्कीच. आणि आम्ही महिला सुद्धा तुम्हाला आरोग्य, शिक्षण आणि पोषण या बाबतीत सहकार्य करू. खूप छान. अहो ताईसाहेब, शेतकऱ्यांना जर असं शेतावर जाण्यासाठी रस्ता मिळाला, वीज मिळाली मायबाप हो, आणि त्याचबरोबर जर पाणी मिळालं तर नक्कीच आमच्या शेतकऱ्यांच्या आणि आमच्या गावाचा विकास होईल. हो नक्कीच.
रामूदादा, ते तर आमचं कर्तव्य आहे. गाव स्तरावर ग्रामविकास अधिकारी म्हणून तुमच्या समस्या सोडवण्याचं प्रथम कर्तव्य आमचं आहे आणि याच्यातूनच आपल्या गावाचा आपण विकास करणार आहोत. बघा, आपण योजना ऐकतो, ठराव करतो, पण खरी ताकद कोणामध्ये आहे? कोण सांगेल? खरी ताकद आहे आमच्यामध्ये. हो हो, खरी ताकद तुमच्यामध्ये आहे. पण ही आपली जी पंचायत आहे ती केवळ भिंत नसून ती आपली सर्वांची ताकद आहे. एक खोली नाही तर त्या खोलीच्या आत आणि खोलीच्या बाहेर गावातील सर्वांची मिळून तिथे एक उत्तम ताकद आहे. अशी एकजुटीची ताकद आहे जी गावात बदल घडून आणते आणि गावाचा विकास करते. चला तर मग, गाव एकत्र आलं की बदल होतो आणि विकास घडतो. तर याच बदलाचा आवाज गाण्याच्या माध्यमातून आपण सर्वांपर्यंत पोहोचवूया. समृद्ध गावाची शपथ घेऊ, नव्या युगाची कास धरू. 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 लोकसहभागाने विकास करूया, लोकसहभागाने विकास करूया. समृद्ध पंचायत राज अभियान राबवूया. समृद्ध पंचायत राज अभियान राबूया. समृद्ध पंचायत राज अभियान राबूया. तरुण पुढे येतील, डिजिटल सेवा देतील. 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 ई पंचायत सक्षम कारभार, ई पंचायत सक्षम कारभार. भविष्य उज्ज्वल संपन्न करूया. भविष्य उज्ज्वल संपन्न करूया. भविष्य उज्ज्वल संपन्न करूया. भविष्य उज्ज्वल संपन्न करूया. महिला सक्षम होतील, महिला सक्षम होतील. स्वप्न उभे करतील. स्वप्न उभे करतील. महिला सक्षम होतील, स्वप्न उभे करतील. महिला सक्षम होतील, स्वप्न उभे करतील. स्वयंरोजगार दिशा नव्या युगाची, स्वयंरोजगार दिशा नव्या युगाची. गाव समृद्ध संपन्न होईल. गाव समृद्ध संपन्न होईल. लोकसहभागाने विकास करूया. लोकसहभागाने विकास करूया. समृद्ध पंचायत राज अभियान राबवूया. समृद्ध पंचायत राज अभियान राबूया. समृद्ध पंचायत राज अभियान राबवूया. समृद्ध पंचायत राज अभियान राबवूया. शेतकरी शेतकरी या. सक्षम शेतकरी गावाचा विकास करी. जबाबदार तरुण, जागृत तरुण. सक्षम महिला, सशक्त समाज. पारदर्शक पंचायत, समृद्ध पंचायत. हेच आहे विकासाचे सूत्र, हेच आहे विकासाचे सूत्र. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान योजना म्हणजे दिशा नव्या युगाची, दिशा नव्या युगाची. धन्यवाद.